आता ब्रेक पूर्वी बघितलंयस तू, त्यांच्या टीमने धमाल केलेली आहे आणि आता नम्रताची टीम काय करते हे आपल्याला बघायचं आहे. काय वाटतं तुला, जिंकेल पैठणी तुमची आम्ही टीम? सुद्धा खूप धमाल करणार आहोत आणि आमचीच टीम पैठणी जिंकणार आहे. असं ती पण म्हणते की त्यांचीच टीम जिंकणार आहे. बघायचं आता नम्रताची टीम काय काय करते. भेटूयात पिंपळकर फॅमिलीला. नमस्कार. नमस्कार. पिंपळकर परिवारातर्फे तुमचं स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. पिंपळकर फॅमिलीत आज आपण आलो आणि आज जागतिक महिला दिन आहे. तुमची टीम रेडी आहे ना? हो हो नक्की. 2 टीम आहेत आज, तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ना तुमच्या टीमचे लीडर सुद्धा आता इकडे येणार आहेत. कोण असावेत बरं लीडर? कोण असावेत असं मनात तुमच्या पण उत्सुकता असेल ना? हो नक्की. लज्जा मालिका पाहता ना? हो. तर लज्जामधल्या इन्स्पेक्टर आता इकडे येणार आहेत. नमिता नार्वेकर म्हणजेच नम्रता आवटे. नमस्ते. नमस्ते. सगळे बघ चेहरा, अरे वा. नम्रताचं सुद्धा स्वागत. क्या धन्यवाद. बात है. नम्रता, तुझी टीम आहे, तुला सांभाळायचंय. हो नक्की. फायटिंग आहे आज तिकडे चांगली दिसता. हो आणि जिंकणार ना? पैठणी आपणच जिंकायची. जिंकायलाच पाहिजे. हो. मग आता जरा नम्रता पण आलेली आहे, तर आता टीमचं जरा ओळख करून घेऊयात. थोरले जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या. मी प्रीती गणेश पिंपळकर, माझे मिस्टर गणेश राजाराम पिंपळकर, माझी छोटी मुलगी किमया, मोठी मुलगी यशस्वी, माझ्या सासूबाई सुनीता पिंपळकर, माझा दीर हर्षल पांचाळ आणि माझी आई सुषमा चिपळूणकर. धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी वसुधा सुधीर पिंपळकर. हे माझे मिस्टर सुधीर पिंपळकर. हा माझा छोटा मुलगा यश, हा मोठा भालचंद्र, हा माझा भाचा तेजस, ही माझी छोटी बहीण आशा आणि या माझ्या नणंदबाई आरती. तर नम्रताच्या टीमची ओळख झालेली आहे आणि आता खेळूयात पहिली फेरी प्रश्नोत्तरांची. आता पिंपळकर कुटुंबातल्या जाऊबाईंसोबत खेळायचा आहे हा धमाल राऊंड आणि त्यात जराशा गप्पा मारत. कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि दोघी जाऊबाई अशा आहेत की एक नोकरी करतात आणि एक हाऊसवाईफ आहे, बरोबर? पण मग तुम्हाला मला विचारायचं की आता तुम्ही मुंबईमध्ये नोकरी करता म्हटलं की सगळी ट्रेनची गडबड असेल वगैरे आणि संसार पण सांभाळायचा, ही तारेवरची कसरत कशी करतात? तसं बघायला गेलं तर मी तारेवरची कसरत करत नाही, कारण ह्या घडी असल्या कारणाने मला घरातलं बघावं लागत नाही. त्यामुळे मी माझ्या जॉब पुरती बघते आणि माझा जॉब असा आहे की मी एकदा सकाळी बाहेर पडली तर मी रात्री किती वाजता घरी जाऊन सांगू शकत नाही. पण तेवढं माझ्या मागे ह्या घर चांगलं सांभाळतात, त्यामुळे मला घराची काळजी नाही येते. पण तुम्हाला काय वाटतं, समजा हे सगळं तुमच्यावर जबाबदारी असते तर मी पण सांभाळलं ना. ज्याला मी जॉब करत नव्हती, ह्या जॉब करत होत्या, त्याला मी अजून आपण जॉब करत होतो पहिल्या करत होत्या, सध्याच आता घरी. नाही करत आहेत सध्याच घरी आहे. मग आता त्या घर सगळं सांभाळत आहेत बरं. आणि आता मी बाहेरचं सगळं माझं मग आहे. आताच्या महिलांनी नोकरी केली पाहिजे का की घराकडे जास्त लक्ष केली दिलं पाहिजे? पाहिजे, दोन्ही केलं पाहिजे. स्वभाव कसे येतो एकमेकींचा, खरोखर सांगा. खरं म्हणजे की माझा पण स्वभाव खूप चिडखोर आहे. म्हणजे माझ्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली की माझ्या आदळापट असते, अच्छा. पण तेवढी आदळापट होत नाही. पण निलेश सर त्याच बोलतायत, त्यांना सुद्धा काहीतरी, तुम्ही सुद्धा सांगा ना काहीतरी. हो म्हणजे माझा स्वभाव पण थोडा चिडखोर आहे. राग आला तर मी शांत राहते आणि दोघींचा जर काही वाद झाला तर मी बोलत नाही एखाद दुसरा दिवस एकमेकींशी बोलतच नाही. हा म्हणजे असं फक्त कामापुरतं असेल तर नाहीतर पाटलं बघते मग काय करते, यात असतं ते. पण तुमची अशी कोणती इच्छा आहे का की जी अपूर्ण राहिली आणि तो तुमच्या मुलीनं पूर्ण करावी अशी हा तुमची इच्छा? म्हणजे मला डान्सची खूप आवड होती आणि मला असं वाटत होतं की मी एखाद म्हणजे डॉक्टर किंवा असं काहीतरी मोठं काहीतरी व्हावं असं. म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या मोठ्या मुलीने डॉक्टर व्हावं आणि छोट्या मुलीने आर्मी किंवा नेव्ही जॉईन करावी. अरे वा. आणि माझ्या मोठ्या मुलीला मी डान्स क्लासला ऑलरेडी टाकलेलं आहे. अच्छा, म्हणजे ही सगळी स्वप्न ते आता पूर्ण करतील. हो त्याच्या हो तुम्हाला नक्की. शुभेच्छा आणि त्यांना Thank येतो you. शुभेच्छा. हो नक्की. आणि आता Thank you. छानसा राऊंड खेळत 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. हो, हो. प्रत्येक बरोबर उत्तराला 20 गुण आहेत आणि रोख 400 रुपये बक्षीस आहे. मी काही प्रश्न विचारेन, नम्रता काही प्रश्न विचारेन. तयार तुम्ही? आणि दोघींनी आता उत्तर दिलं तर चालेल, तिकडे बझर वगैरे काहीच नाही. चला, पहिला प्रश्न आहे, तुमचं कुलदैवत कोणतं? बहिरी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोख 400 रुपये जिंकताय आणि देते नम्रता. अभिनंदन. ते बझर राऊंड सारखं झालं, मी देऊ का? द्या, तुम्ही द्या. चला. वाटून घेणार आहेत का दोघी? त्याचं ठरवतो. पुढचा प्रश्न आहे, ऐका. दोन्ही भावांचा म्हणजे मिस्टरांचा आवडता रंग कोणता? लाल लाल. अगदी बरोबर उत्तर दिलं पटकन. क्या बात आहे. रोख 400 रुपये तुमचे. कोणी दिलं उत्तर त्यांनाच द्या. दोघींनी दिले. पुढचा प्रश्न आहे, पिंपळकर कुटुंबाचं आवडतं ठिकाण कोणतं आहे? महाबळेश्वर. अरे, लगेच उत्तर तयार. क्या बात है. आपले पैसे संपत आहे. अभिनंदन. आणि आता पुढचे प्रश्न विचारते नम्रता. आता जरा लज्जाशी रिलेटेड मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. लज्जा सिरियल बघता ना तुम्ही? हो. लज्जा मधल्या मनूचं मूळ गाव कुठलं? अलिबाग.
अरे वा. क्या बात है रूप, 400 रुपये तुमचे, अभिनंदन. घ्या. पैसे संपले वाटते. नाही आहेत ना लज्जा या मालिकेतील मनूच्या आईचं नाव काय? सॉरी, एवढं नाही आठवत. नाही येत आठवत आहे. नाही. नाही, आठवत नाहीये exactly. आठवा. बघा, प्रयत्न करा. नाही येत आहे. नाही. बरोबर उत्तर आहे सुधा देसाई. खूप छान तुम्ही खेळलात, धमाल केलीत. पुढच्या सगळ्या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.